मंदिरात जायचं म्हणून आज सकाळी मी खूप जास्त छान आवरलं होतं आणि मग नंतर मध्येच प्लॅन फसला आणि मग नंतर ठरलं की आपल्याला डॉक्टरांची अपॉइंटमेंट भेटली. सो मग मी पटकन ड्रेस वेअर केला आणि मग डॉक्टरांकडे जायला निघाले. पण डॉक्टरांची OPDसाठी 2 तास अवकाश होता. मग वेळ कुठे घालवायचा, मग ह्यांना म्हटलं आपण मंडईत जाऊयात. आणि मला इकडे ना हे शर्ट पॅन्ट खूप जास्त आवडले. सो मी त्याच्यासाठी माऊला 2 घेतले. माझ्यासाठी लागणारं कॉस्मेटिकसुद्धा घेतलं आणि बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं की ताई घरी जो कलश पुजला आहे ना त्याला डोळे आणि नथ घाल, अजून छान वाटेल. तर मला जसं सामान हवं आहे तसं मी पाहायला आले होते. थोडंसं गळ्यातलं नथ आणि डोळे असं काहीतरी वेगळं मला भेटतंय का. तर मला जे लागणारं सामान आहे ते सगळं घेतलं आणि फायनली आले हॉस्पिटल. आणि आज माझं CT स्कॅन होतं, त्यामुळे मला 4 तास अगोदर काहीच खायचं नव्हतं असं मला डॉक्टरांनी सांगितलं होतं. आणि तिकडे गेल्यावरती तर मला पाणी प्यायला सांगितलं होतं आणि उपाशी पोटी पाणी मला जात नव्हतं. आणि ऑलरेडी माझ्या हाताला ते सलाईन दिलं होतं, त्याच्यामुळे मला इतकं जास्त टेन्शन आलं होतं की आत्ता नक्की काय होतंय ते. पण फायनली सगळं छान झालं CT स्कॅन. आता रिपोर्ट्स कसे येत आहेत त्यावर डिपेंड होतं. आणि हे मला नेहमी म्हणतात, तुला किती दुखणं आलं ना तरी तुझी मस्ती काय सुटत नाही. कारण मी गाडीवरून येताना पण माऊसोबत खूप जास्त मस्ती करत होते. आले घरी, आवरलं सगळं, दिवाबत्ती केली देवाला. आणि CT स्कॅन करण्याचं कारण हे होतं की डॉक्टरांना चेक करायचं होतं की स्टोन आहे का किंवा अपेंडिक्सचं काही प्रकार आहे का. सो त्याच्यामुळे CT स्कॅन केलं होतं. आणि मी काय बाहेर खाल्लं नव्हतं कारण डॉक्टरांनी सांगितले बाहेर जंक फूड काही खाऊ नका. सो त्याच्यामुळे घरीच मसाला पापड केला. ह्यांनी मला सांगितलं की तुला नाही बाहेर खायचं तर मी घरी मसाला पापड करून देतो. पटकन जेवण केलं. असं संपवला मी माझा आजचा दिवस. थँक्यू.